ए यार तुम्ही दोघा जणी इथे बसले ते करा ना भाजी भाकरी, मला भूक लागली यार. आताच थकून आले की मार्केटवरून. मार्केटला काय तू काय करायला गेली तेवढी थकायला? म्हणजे काय तुला भाकरी करायला जेवायला काय किती गर्दी होती हो. गर्दीचं काय नाही, कर नाही जेवायला भूक लागली. कंटाळले आता दाजी तुमच्या हातची बिर्याणी. हा मी पण तेच विचार करते. चिकन आणलंय ना, मग बिर्याणी बनवा ना. दम बिर्याणी खूप दिवस झालं खाली पण नाही. आणि बनवा एकदम छान पडत. मी सगळं करून देईन पण तुम्ही बनवा. म्हणजे मला लावलं का मलाच कामाला? हा शहाणी कुठली. करा की यार, काय एवढं करायला काय म्हणजे प्रत्येक गोष्ट म्हणजे मी कामही मी करून इथलंही काम मीच करू. लय शहाणीच रे. काय बायकोसाठी तुम्ही एवढे करू शकत नाही का? बिर्याणी सांगते की काय? मी तुम्हाला भाजी भाकर करा बोललं का? मी ते बोलू शकले असते ना. तुम्ही भाकरी, मी भाजी करते तुम्ही भाकरी करा. तुम्हाला जे येते तेच सांगितलं ना की बिर्याणी करा. तुम्ही छान करता म्हणून सांगितलं. काय नाही खायची मग बिर्याणी? हा खायची. नव्या पण किती दिवसाबाद आली बिचारीनी. किती बारीक झाली लेकरू. तिला पण बिर्याणी खायची. दोघ्या बहिणी लावा मला धक्क्याला. दोघींनी म्हणजे आम्ही हेल्प करू तसं नाही. मी व्हिडिओ जर बिर्याणी खायची असेल हा तर कांदा टमाटर चिकन सगळं तुम्हाला धुवायला लागेल. हो मी चिकन धुते, मी कांदा कापते, नव्या व्हिडिओ काढेन. तोपर्यंत तुम्ही काय करताल? तुम्ही बॉईल करा चिकन वगैरे. तर मंडळी चला आज बायकोसाठी मिळवणीसाठी अशी स्पेशल चिकन दम बिर्याणी बनवतो आणि त्याची रेसिपी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, कशी मी बिर्याणी करतो कशी नाही. जर तुम्हाला बिर्याणी वगैरे आवडली तर आपल्याला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल आपल्या सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर तोपर्यंत चला सुरू करतो. हा चिकन दम बिर्याणीची रेसिपी मी कशा प्रकारे चिकन दम बिर्याणी बनवतो हे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवतो. ठीक आहे, तर मंडळी हे आहे साहित्य आपल्या बिर्याणीला लागणारं. ठीक आहे, तर सगळ्यात अगोदर बायकोला मी चिकन एकदम चांगल्या प्रकारे धुवायला सांगितलंय. त्यानंतर नव्याला 8-10 कांदे असे बारीक बारीक एकदम स्लाइसली कट करायला लावलेले आहेत. त्यानंतर आहे पुदिना, त्यानंतर टमाटे, त्यानंतर कोथिंबीर, त्यानंतर अद्रक, त्यानंतर दही आणि खडा मसाला. ठीक आहे, तर मंडळी आता लसूण वगैरे शिलायचा बाकी आहे. लसूण अद्रकची पेस्ट करतो आणि कांदे वगैरे बारीक करतोय. नव्या तर रडायला लागली त्या डोळ्यात पाणी यायलंय कांदे कापताना. चांगलं धुई गे चिकन. बिर्याणी खायची असेल तर, नाहीतर मग भाजी भाकरच बरी होती. ठीक आहे, तर आता मी काय करणार या चिकन मध्ये हा ठीक आहे, हा ठीक आहे चालेल. एवढे अश्रू गळायला लागले मला. किमती ती माझ्या मिनी नाही कट केले, मग तिने कट केले. चालेल मंडळी, तर आपण आता डायरेक्ट पुढची स्टेप दाखवतो. म्हणजे आता हे करतील आगेचं, याच्या पुढचं ते करतील, आम्ही थोडस करून देते, हेल्प करतोय. भाकरी भाजीपेक्षा हे हेल्प केलेलं परवडतं ना. कारण भाकरी भाजी यांना करावं लागतात ना, म्हणून भाकरी जरा जास्त वेळ जातो. आणि याच्यामध्ये आमचा टाइम असतो, ते बनेपर्यंत आम्ही दोघ जण जरा काहीतरी नवीन गोष्टी करू. मंडळी या दोघ्या बहिणी एवढ्या 150 आणे आहेत ना, शेवटी यायला मलाच कांदा कापायला लावला. म्हणून सांगतो बायकोच्या पुढे पुढे करायचं नाही. बायका एकदा डोसक्या बसल्या ना उतरत नाहीत खाली. ठीक आहे, तर आता बायकोसाठी तरी जाऊ द्या, थोडंफार करावं तर लागेलच. पण लय लाडाई करायचं कामा नाही. बरोबर हळूहळू ती नव्या उठून गेली आणि ही गेली. आता मीच करणार सगळं. एवढ्या शहाण्या आहेत दोघ्या बहिणी. बायकोने एवढा घोळ करून ठेवला ना, बिर्याणी करायला लावली आणि कांदे जरा कमी पडले म्हणून काय केलं, कांदे आणायला गेलो. थोडे नाही लय कमी कांदे कमी पडले म्हणून कांदे घ्यायला गेलो आणि 100 रुपयात 5 किलो कांदे घेऊन आलो. त्याच्याबरोबर तोपर्यंत मी हे सगळं केलं. नव्या माऊनी पण हेल्प केली. आमची कॅमेरामॅन आली, पण सॉरी नाही कॅमेरामॅन नाही, कोणतरी कमेंट केली कॅमेरा गले. हो बरोबर आहे, ते पण गलच आहे. म्हणजे भावानेच केली माझ्या फर्स्ट व्हिडिओ मध्ये. हे बोलले आमचे नातेवाईकच बघायला सध्या तरी. पण होतील व्हायरल. तर आता काय करतो मंडळी, अनोळखी पण बघत असतील ना, भरपूर जणांनी कमेंट केलेलं कमेंट. तर आता हे कांदे वगैरे आहेत एकदम मस्त कांदे, गावरानी कांदे, लसूण पण गावरानी आणि तेजपत्ता आहे. ठीक आहे, हे बाजूलाच ठेवतो. आणि हे रिकाम पातेलं, या रिकाम्या पातेल्यामध्ये आमचा बाबू मी घेणार चिकन. ठीक आहे, 3 पाव चिकन आहे. मला एक प्रश्न विचारायचा. तर हे 3 पाव चिकन आहे, हे टाकलंय चिकन. ठीक आहे, मला एक रुमाल दे का प्रीती हात पुसायला. तुला माहिती ना मला माझे रुमाल पाहिजे म्हणून. मंडळी हे बघा, आता आपलं चिकन टाकलेलं आहे. त्याच्यानंतर मी दही टाकेल थोडस म्हणजे अर्धा लिटर दही टाकतोय. ठीक आहे, हे बघा बायकोन कचा करून ठेवला. ते काय झांड नाही काय नाही, आळशी बायको हो. काय मला लग्न नव्हतं करायचं. तुम्ही जास्त शहाणपणा केला ना. खरंच रोज तेच लावता की लग्नच करायचं. अगोदर कशाला केला?
बाळा एवढी गुड न्यूज कधी देणार तू? कधी निघून जाणार इथून? आता. बरं एक काम कर ना 2 मिनिट. माझ्यासोबत उद्या येईल दीदी. येस. ठीक आहे मग जा ना तू आताच. ओके ओके चला चला जाऊ दे आता नाही जात बिर्याणी खाते आता. खाऊन जातो. वरून दे, चालण्याचा सोडा. बघा बघा तर मंडळी हे टाकलं दही. बिर्याणी केली कुछ भी ठीक आहे. किंवा हम है बिर्याणी लवर. ठीक आहे हे टाकलं दही. याला काही प्यायचं नाही दूध. हे नुसतं बापूची बघायची बिर्याणी म्हणजे की बाबाची. ठीक आहे. भाऊ बाबा म्हण ना. त्यानंतर हे टाकणार बघा अद्रक लसूण पेस्ट थोडंसं अद्रक लसूण पेस्ट यामध्ये टाकलंय मंडळी. ठीक आहे. त्याच्यानंतर मी थोडीशी कोथिंबीर टाकतो. हे बघा कोथिंबीर टाकलेली थोडीशी. त्याच्यामध्ये भरपूर पुदिना टाकतो. हे बघा पुदिना टाकलेला आहे. ठीक आहे. तर हा पुदिना टाकलेला आहे. त्याच्यानंतर एव्हरेस्टची पुडी आहे मसाला हे टाकतो मी. ठीक आहे. एव्हरेस्ट कंपनीची जी आहे मसाला मटन. ठीक आहे. मटन चिकन काही पण असू द्या हे टाकला. ठीक हे बघा. त्याच्यानंतर थोडासा बिर्याणी लकी बिर्याणी मसाला थोडासा ऍड केलेला आहे. ठीक आहे. हा लकी बिर्याणी मसाला थोडासा ऍड केलेला आहे. थोडासा म्हणजे भरपूर ऍड करतो थोडंसं म्हणजे अर्ध पाकिट ऍड केलेलं आहे. ठीक आहे. हा बिर्याणी मसाला. त्यानंतर थोडासा हा कांदा लसूण. ठीक आहे. कांदा लसूण प्रवीणचा आंबारी आहे. त्यानंतर थोडीशी हळद घालतो. हळद घातलेली आहे. त्यानंतर थोडीशी चवीला थोडीशी मिरची पावडर टाकतो. जास्त नाही टाकत चवीनुसार. हां. त्यानंतर धनिया पावडर ही आहे तर धनिया पावडर 1 चम्मच टाकतो. ठीक आहे. त्यानंतर मीठ टाकतो भरपूर. तर मीठ टाकणार. तुम्ही ते साऊंडचे व्हिडिओ बघितले का? ते ठाक 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 आवाज येतो. एडिटिंग करतात का? एडिटिंग करतात. साऊंड लावतात. नाही मंडळी त्यांचे काय माहितीये का? त्यांच्याकडे ते पूर्ण साऊंड प्रूफ म्हणजे नाही का एकदम नॉइज रेग्युलेशन आवाज असतात नाही का? सॅटिस्फाईन आवाज येतो ना. तर हा ठीक आहे. आता हे झालं. याच्यात मीठ वगैरे टाकले मंडळी. तर मीठ टाकल्यानंतर हे ठेवून देणार आहे ते बाजूला. याला झाकण तसं लावून देईल. फॅन चालू केलं तर माझ्या बाळाच्या डोळ्यात जाईल. हे ठेवतो बाजूला. आणि आपला हात हे बघा मंडळी खरी टेस्ट हातानेच येते. हा कारण हाताचा घाम फिम नाही शेंबूड पुसलेला असतो ते सगळं जातो ना. त्यामुळे म्हणजे मीठ कमी पडलं तर आपण शेंबूड पुसतो तर शेंबूडही लागतं याला. त्यामुळे आणखीच गोड लागतं. थोडंसं तेल घेणं तेल हे घ्या तेल. पसारा करून ठेवलाय आपण. तुझ्या दीदीनेच पसरा केलाय. ते बाबू रडत होता. त्या बहिणीच्या बाजू म्हणतात बरं का. आणि थोडस एक पळी याच्यामध्ये तेल. याला कमीत कमी अर्धा 1 तास याला मूग द्यायचं मॅग्नेट होऊन द्यायचं. ठीक आहे. हा बारीक केलेला नाही का मिक्सर मधून हा गरम मसाला याच्यामध्ये थोडासा चवीसाठी ऍड केलेला आहे. मी कचरा आवडते हा कचरावाला आहे घरचे गाडी निकालने. वा गाडीवाला आहे कचरा निकाल. ओ यार का उलटच बोलते सगळं. कचरावाला आहे घरचे गाडी निकालने असं बोलली का मी? नव्हती असं नव्हती बोलली. तू डोक्यावर पडली होती ना लहानपणी म्हणून. हा ना तुमच्याशी लग्न केलं ना डोक्यावर पडले म्हणून. नाही केलंय नसतं. हा ना. येस. मग तू इकडे बघा की कधी सोडून जाते बाळा मला? जाईल ना. तुम्ही नुसतं भांडणच करता. पण ज्याने मी अगोदर बोलायची ना की आपण भांडणं करू म्हणजे किती प्रेम वाटतं. ते बोले नाही मला भांडणं नाही आवडत. आणि शब्दाला भांडतात. इकडे बघून बोला ना. तू करतेस भांडण्यासारखं करतेस. काय करते आता बंद कर. आमच्याकडे पातेल्याला भोगून म्हणतात. भोगून महागाई एवढी वाढली ना लई वाढली आहे महागाई. तर 2 चम्मच तेल टाकतो. ठीक आहे. शाही जिरे ऍड हातात दाखव आणि मग टाका. शाही जिरे ऍड करतो. थोडी शाही जिरे जेवढी जास्त टाकाल तेवढं चांगलं होतं. हा झालं शाही जिऱ्याचा तडका. 2-4 पानं कढीपत्त्याची नाही बाजूला थोडा ओढून. त्यानंतर हे 2-4 पानं तेजपत्त्याची. त्यानंतर थोडीशी दालचिनी 5-6 लवंगा. 2-3 इलायची 5-6 मिरे काढ. एक राव द्यायचा होता. काय ग थोडीसे ऍड केले. त्यानंतर आता झाऱ्या हळूहळू थोडस लागतं. ठीक आहे.
हे झालं झाऱ्या मिरची सगळं मिरची तर मिरच्या 2-3 टाकतो मंडळी 3 टाकतो मिरच्या बारीक करून 1 2 आणि 3 बघितलं सेफ्टी पाहिजे याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकतो मंडळी थोडंसं मी बराबर करतो आचार्याला सांगायची गरज नाही ओके आचारी बाई सर म्हणजे की हसबँड एवढं घाम फुटलाय कॅमेरावरती टाकलं पाणी बायकोला कांदा कापता येत नाही व्यवस्थित बघा ते काळं काळं तसं ठेवलं कांद्याला तर मंडळी एक सांगते तुम्हाला लग्न करायच्या पहिले कांदा कापणारी बायको काम करणारी बायको ते बघून करा हे फसलेत तर तुम्ही फसू नका कृपया आणि ही क्लिप नक्की टाकतो आम्ही बघा तुम्ही टाकणारच आहे बघा बघा टाकणारच आहे बघा किती मुजर आहे बघा किती किती कांदे कापले माझ्या बहिणीने तुम्हाला जराशी काळजी नाही आली बहिणीचे कैवारी आली बहिणीचे कैवारी म्हणजे काय मला माहित बहिणीचा चमचा स्पून हो ठीक आहे चालतंय तुम्ही आडच प्रीती तुम्ही आडच आमच्या गावाकडच्या पोरी गावाकडच्या पोरींची लग्न करा ज्या गावाच्या आहेत ना मी बी गावाकडचीच आहे ज्या गावाकडची पोरगी ना त्याच गावाच्या पोरीच्या आमच्या गावातल्या 4-5 पोरी सगळे लक्ष लागतात तुला काय तुमच्या गावातल्या माझ्या गावातल्या पोरी सगळ्या बहिणी लागतात म्हणून मी नाही विदाऊट साधने असतात ना गावामध्ये नाही आमचं गावच असते उड्या मारायला आहेच की आमचं तेव्हा गाव. तर लेकर वाटत होत बंद करते व्हिडिओ नाही कळू द्या लोकायला पण पिल्लू कशाला यार आता आय लव्ह यू आय लव्ह यू आय हेट यू आय लव्ह यू आय हेट यू आय हेट यू आय हेट यू टू लव्ह यू टू तर मंडळी नेमकेच तांदूळ धुवून आणलेत आता हे तांदूळ अर्धा किलो आहेत म्हणजे तिघासाठी अर्धा किलो खूप होतात मग हे आता टाकतो मंडळी आपली याला उकळी फुटलेली आहे आता हे थोडं शिजत आले ना हे 90% किंवा 80% शिजवायचे आणि त्यानंतर दम सोडायचा ठीक आहे तर मंडळी आपले तांदूळ शिजून झालेले आहेत आता याला आपण एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढू ठीक आहे हे बघा एकदम मस्त असे शिजलेले आहेत तर हे बघा मस्त टाकतोय ठीक आहे तर हा गॅस पेटवला मंडळी पातेलं ठेवलं याच्यावरती आता याच्यामध्ये तेल टाकणार मस्त त्याच्यानंतर तेल टाकल्यानंतर कांदा आपण फ्राय करून घेतो कांदा टमाटा आणि हे म्हणून जे चिकन आपण हे केलं होतं मॅरिनेट करायला ठेवलं होतं मग ते टाकू 10-15 मिनिटं थोडं मोठ्या गॅसवर त्याला शिजू देऊ त्यानंतर बारीक गॅस करून तांदूळ त्याच्यामध्ये सोडायचे आणि पॅक करायचे ठीक आहे अर्धा किलो बिर्याणीला जवळपास 1.5 पाव तरी तेल लागतं बरं का आणि तेलाला मस्त असं एकदम कडक होऊ देऊ बिर्याणी म्हणजे लाजवाब बिर्याणी झाली पाहिजे मंडळी तर त्या बिर्याणीला अर्थ असतो तर आता थोडेसे कलर आम्ही मिक्स करणार आहे थोड्या भातामध्ये ठीक आहे म्हणजे आपली जी चिकन दम बिर्याणी आहे मी 3 रंगी नाही का म्हणजे मी तिरंगा बिर्याणी म्हणत असतो मी त्याला कधी पण ठीक आहे एक केसरी आहे एक हिरवा आहे आणि पांढरा या हिशोबाने करतो मी तर सध्या आता मी तेल कडक होत येतोय तेल कडक झाले की हा कांदा इथे सोडणार ठीक आहे नाही वेळ आहे अजून बघा सध्या कांदा सोडलेला आहे तेलामध्ये मसाला जास्त पाहिजे असेल तर कांदे जास्त टाकायला लागतात मध्ये आता हे कांदे फ्राय व्हायला 5-10 मिनिटं लागतात लय हळूहळू प्रोसेस आहे ठीक आहे दम बिर्याणी करणं म्हणजे काय तोंडात खेळ नाही लय 8 दिवस स्क्रू डिले होतात जेव्हा येते पण करावं लागतं नाही का खायचं आता तोंडाची चव काय म्हणतात त्याला जिभेची चोचली पुरवायची म्हणजे करावंच लागतं सगळं काही नाही का मग भले ती माझ्या बायको ठीक आहे आता मसाला रेडी झालेले आहे आता आपल्याला चिकन त्याच्यात सोडायचं ठीक आहे तर अशा प्रकारे एकदम बारीक असं स्लाइस करून घ्यायला होतं कांदा हे बघा एक नंबर असा करून घ्यायला लागतं मॅग्नेट आपण समजून हळूहळू सोडायचं त्यानंतर हे जे बाकी उरलेलं आहे हे सगळं असं घेऊन थोडंसं याच्यात टाकायचं त्याला असं थोडंसं नाही का शिजून द्यायचं
मोठ्या गॅसवर 10-15 मिनिटं हे शिजलं ना, एक 90 ते 95% यायला मस्त शिजू द्यायचं. त्याच्यानंतर हा जो राईस आहे हे याच्यामध्ये ॲड करून 10-15 मिनिटं त्याच्यामध्ये त्याला मुरू द्यायचं किंवा मग त्याला दम द्यायचा. ठीक आहे, मग त्यानंतर एक नंबर बिर्याणी लागणार. शिजत आलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण ते शिजलेले तांदूळ सोडणार आहे. ठीक आहे, बरं शिजलेले त्याच्यामध्ये आपण हा भात सोडून आता कलर टाकायचा आणि याच्यामध्ये थोडंसं आपले कलर ॲड करायचे. ग्रीन कलर. ठीक आहे, आणि वरून थोडंसं कोथिंबीर. ठीक आहे. आणि आता हे कमीत कमी आता 10 वाजून 40 मिनटं झालेली आहेत. 20 मिनटं म्हणजे 11 वाजता आपण बिर्याणी काढू. ठीक आहे, तर मंडळी आपली फायनली बिर्याणी तयार झालेली आहे. आता याची टेस्ट बघू कशी झाली कशी नाही. ठीक आहे, तर आता इथे ठेवतो, तुम्हाला दाखवतो बिर्याणीचा कलर. घेणे खाली घ्या खाली. ही आपली 3 रंगी चिकन दम बिर्याणी. चलो, तर मंडळी ही झाली आमची फायनली बिर्याणी रेडी. तर या बिर्याणीचं नाव आहे तिरंगा चिकन दम बिर्याणी. ठीक आहे, खायला एवढी टेस्टी आणि एवढी मस्त आलेली ना, तुम्हाला काय पण सांगू. काही दिवसामध्ये आम्ही हॉटेल चालू करणार आहे चिकन बिर्याणीचं. हां, तर ते बिर्याणीचं पण. ओके. हां नक्कीच है ना, हां. आणि एक नंबर टेस्ट आहे. खूप छान बनवली. आतापर्यंत जेवढे बनवलेत ना त्याच्यापेक्षा छान आहे. खूप मस्त आहे. मी रोज खाते पण आजची पण टेस्टीचे मला माहितीच आहे कशी असते. छानच असते, मस्त आहे. खूप छान बनवली आहे. म्हणून मी तुम्हाला बोलले तुम्हीच बनवा. हा खरंच. तर मंडळी अशा प्रकारे बायकोनं मला झाडावर चढवलं आणि माझ्याकडनं बिर्याणी करून घेतली. ठीक आहे, तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. बाय.